तर शिवाजीराजांनी पहिली या मोकळ्या मैदानात झाल्यानंतर शिरवळला जो कोट होता पहिल्यांदा बांधलेला, तो कोट आदिलशाहीच्या ताब्यात गेला लगेच. बाळाजी हैबतराव वगैरे सगळी मंडळी आली आणि तो कोट घेऊन टाकला. कोट क्षणात जात होता, कारण खंदकच नव्हता फार मोठा, अगदी छोटासा खंदक, त्याला नाममात्र खंदक म्हणायचं म्हणून. पण महाराजांना एक कळलं की हा जो कोट आहे म्हणजे किल्ला शिरवळ म्हणतो, हा शत्रूच्या ताब्यात जातो आणि मग तिथल्या तोफा आपल्याच विरुद्ध आग ओकायला लागतात. म्हणून एखादा जो जनरल असतो तो पहिल्यांदा युद्धभूमीची पाहणी कशी उत्तम रीतीनं करतो. शिवाजीराजांना याचं आकलन झाल्यावर की आपलाच स्ट्रॉंगहोल्ड एक आपल्या विरुद्ध लढतो आहे असं म्हटल्यावर शिवाजीराजांनी 1649मध्ये शिरवळचा कोट पाडून टाकला. साफ. आता आपल्या विरोध नाही, आपल्याच तोफा आपल्या विरुद्ध कुठे धडधडणार नाहीत. किती कोट पाडावेत? भुवनगिरी पट्टणचा कोट पाडून द्यायचं माझ्याकडे पत्र आहे महाराजांचं. साखीचा कोट पाडायचं शिवाजी महाराजांचं पत्र. हे सगळे किल्ल्यांचे उल्लेख आहे. एक म्हणजे तुम्हाला कोट पाडावा तरी लागतो, नाही तर शेजारचा डोंगर असेल तर तो बळकट तरी करावा लागतो, परत फोर्टिफाय करावा लागतो. किल्ल्यांच्या रांगाच्या रांगा उभ्या राहतात. नाहीतर दुसऱ्या त्या डोंगरावर बाकीचे लोक तोफा चढवतील आणि डाकतील.